जगत पिता जगद्गुरु जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू गगनाईसा साक्षीभूतू तोही मीच जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जगाचा मालक ब्रह्मांड आत्मा पौर्णिमाशी श्रीमंत बाळू जगाच्या मालकाचं या गावाच्या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये मडी माऊलीला घेऊन पाऊल लागलं आणि या तुमच्या या पंचकृषीमध्ये सुरू होत झालेला हा मामांचा सप्ताह आज दुसरं वर्ष चालू आहे. बरोबर आहे ना सोनूला? आज दुसरं वर्ष. आज दुसऱ्या वर्षातली आज ही शेवटची जागराची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आज माझ्या मामांच्या चरविंदावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला अभंग जगत मान्य संत देवमान्य संत संत मान्य संत कळकळीत वैराग्य प्रतिपादन केलं. कळकळीत वैराग्य अंगीकृत केलं. ती पावलं घरामधून बाहेर पडली. टाळ चिपल्याचा नाद मायबाप डोंगर दर्यावरती निघाला पण पंढरीचा पांडुरंग राऊळामध्ये नाचू लागला. अरे या महाराष्ट्रामध्ये असा महाराज भक्ती रसाचा डाव रंगला. पंढरीच्या पांडुरंगाला खेळगडी इंद्रायणीच्या तटावरती भेटला. ते पंचम वेद निर्माते तुम्हा आम्हा सकळांच्या हृदयाचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मागणी परप्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आज तुमच्या या ठिकाणी चालत असलेली ही सुंदर अशी मामांच्या भंडाऱ्याची सेवा दर महिन्याला भंडारा आहे ना? दर महिन्याला असतो का? दर महिन्याच्या 7 तारखेला मामांचा भंडारा या ठिकाणी संपन्न होतो. गेल्या वर्षी ते रोप लावण्याचं भाग्य माझ्या पामराच्या वाट्याला आलं होतं.
वासुंदे गावामध्ये जो भंडारा सुरू आहे त्याला आज 9वं वर्ष चालू आहे. आणि त्या भंडाऱ्यातून मामांचा फोटो, मामांचा भंडारा, मामांचा नारळ या ठिकाणी आला. भंडाऱ्याचं रोप लावलं आणि ते रोप दर महिन्याला मामांचा भंडारा या ठिकाणी संपन्न होतो. आमचे सोनू दादा, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांचे मित्र परिवार आहे, या सगळ्यांच्या सहकार्यातून चालू असलेला हा उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये गेल्या वर्षी सप्ताह सुरू झाला. मला वाटतं गेल्या वर्षी कुठली सेवा शेवटचीच होती, त्या दिवशी त्यावेळेची जागराची सेवा होती. आणि हे दुसरं वर्ष सुरू झालं आणि आज जागराची सेवा माझ्या पामराच्या वाट्याला आली. सोनूदादा, तुमचे सगळे सहकारी आहेत, ही सगळी मंडळी आहेत, ही तुझी सगळी मित्र परिवार आहे, ही मामाची लाडकी लेकर आहे, त्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आहे. त्या भगवंताने ठरवलंय कुणाकून काय करून घ्यायचं, कुणाकून काय काम द्यायचं, कुणाला त्याकून कुणाकून काय करून घ्यायचं नाही, हे मामाने ठरवलेलं आहे. आणि हे मामाने कदाचित कधी युजलं असेल, नियोजन लावलं असेल. आणि या तुमच्या ह्या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये माझ्या देवाचा भंडारा सुरू झाला. त्याचबरोबर सुंदर अशी साथ देणारी ह्या कार्यक्रमाची शोभा महाराज मंडळी तुम्ही वाढवली. सगळे वारकरी, ताळकरी, माळकरी, बाबा तुम्हा सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक आहे. महाराज, सुंदर अशी साथ गेल्या वर्षी तुम्ही सुंदर अशी साथ दिली. तुम्हाला सर्वांना साष्टांग दंडवत आहे. मी नेहमी सांगत असतो, खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय टिकलाय ना, जो स्थिर आहे ना, तो तुम्हा सारख्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या खांद्यावरती आहे बरं का. तुम्हाला सर्वांना माझं साष्टांग दंडवत आहे. आमचे विनेकरी बाबा तुम्हालाही साष्टांग दंडवत आहेत, तेही विनेकरी बाबांना साष्टांग दंडवत आहेत. त्याचबरोबर आमचे हरिभक्त पारायण, आमचे सचिन महाराज सुद्धा हरिभक्त पारायणमय, विठ्ठल महाराज कदम, आमचे वामधुमनी चैतन्य महाराज सुरवसे, त्यांनाही अंतकरण पूर्वक धन्य. सुंदर असे तिन्ही रत्न तुमच्याही चरणावरती नतमस्तक. महाराजांचं काय नाव? बारके महाराज. अच्छा, माऊली महाराज करचे, ते पण माऊली महाराज. अच्छा, ते मोठे माऊली महाराज करचे, ते छोटे माऊली महाराज करचे. तुम्हालाही अंतकरण धन्यवाद. पेटी मस्तर, तुम्हालाही अंतकरण पूर्वक धन्यवाद आहे. ठीक आहे, सिस्टीमवाले दादा, सुंदर अशी सिस्टीम आहे. वा, एकदा टाळ्या हो द्या गड्या. एक नंबर सिस्टीम दिली. माझं एकच मत असतं, कार्यक्रम करावं ना तर धनक्या, सिस्टीम लावायची ना तर दणक्या. नाही पण खालीवर बघून चालत नाही हो. चालतंय का मला सांगा? काय काय जण अशी करते. बरं ठीक आहे, बघा दादांनो, मानधन आहे, सगळ्या गोष्टी आहे, सगळं मान्य आहे आम्हाला. पण एखाद्या ठिकाणी सिस्टीम लावायची, सगळं लावायचं, मिक्सरच लावायचं, सगळं लावायचं पण तीनच माईक आणायचं, सगळं लावायचं पण ती भोंगा असं आणायचं. उभा राह, बोललं की चॉंग, बोललं की त्यांनी शिट्ट्या हाणाव्या. काय बाबा मारायचा का काय? हा ठीक आहे. म्हणून सुंदर अशी सिस्टीम. तुला अंतकरण पूर्वक धन्यवाद आहे. हे माईंनो दादांनो, लय वाट बघायला लागली का काय? हा पाठीमाग लय वाट बघायला लागली. आता बाबा कधी संपवतोय, कधी जेवण होतोय, कधी घर काढती. माझ्या कोंबड्या राहिल्या आणि येत होती, करड डालायची होती, पण ती म्हणली बाया चल लवकर येऊ माघारी. ती करड राहिली डालायची. आता ह्या बाबाने आता सुरू केलंय. काय काळजी नाही, जावा घरी, सगळं उरकून ये, मी थांबतो. बरं, बुका नाही लागल्या कुणाला? बुका लागल्या त्यांनी हात वर करा, बुकाला हात वर करा. ज्यांना बुका लागल्या त्यांनी हात वर करा. अजिबात लाजवू नका, आपलीच माणसं आहेत सगळी. हा काय काय भुका लागलेत का? हात वर करा, लाजू नका, आपले जर ना सगळी. इथं हात वर करा. परग्रहावरनं कोण आले हात वर करा, दुसऱ्या ग्रहावरनं आले कोणीच नाही ना, मग त्याला काय लाजायचंय? काय काळजी करू नका. देवाची आरती झालेली, देवाला नैवेद्य गेलेला आहे. तुम्ही आम्ही आज 11:30 वाजता पंक्ती बसू. दररोजच 8 वाजता जेवताय, 9 वाजता. किती वाजता पंक्ती होते दररोज? हे सोनू दादा, किती वाजता पंक्ती असायची तर? महाराज म्हणजे किती वाजता? 9 वाजता. इतक्या लवकर घरी तुम्ही जेवता का? इतक्या लवकर खरं सांगा गड्या, जेवता का? बॉम्बला स्वयंपाक होत नाही इतक्या लवकर? मला माहिती का, घरोघरी माती चुली होतोय. होय ठर महाराज, होतो का घरी? नाही होत ना. म्हातारीला कडक आहे महाराजांची. ठीक आहे, निवान, काय काळजी करू नका. परपंचाकडे तर जायचंच ना. आज इथं जरी एखादा तास यष्ट गेला तर कोण म्हणणार आहे तुम्हाला संन्यास घ्या म्हणून? कोण म्हणणार आहे का?
पण जेवढा वेळ द्यावा देवापाशी देता येईल त्याच्या ह्या भूमीमध्ये देता येईल ना तेवढा वेळ भूमीमध्ये द्यावा. जय वेळात वेळ ह्या भगवंताच्या देवावर द्यावा. परपंच तर 12 महिने परपंचच करायचा आहे. 30 दिवस परपंचच करायचा आहे. कुणी सोडलाय का परपंच? सोडला नाही. पण आज या ठिकाणी किती 5 दिवसाची सेवा होती ना? 5 दिवसाची. आज 5 दिवस झाले. आज खऱ्या अर्थानं देवाला मागण्याचा दिवस आहे ना. बरोबर आहे ना महाराज मंडळी? सप्ताह जरी भगवंताचा असेल ना शेवटचा दिवस हा मागण्याचा असेल. मग 3रा दिवस असू द्या महाराज मागायचं असतं. 5वा दिवस असू द्या मागायचं असतो. 7वा दिवस असू द्या मागितलंच पाहिजे. का शेवटच्या दिवशी मागावं? एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. अगोदर मागू आणि नंतर बाकीचं करू. जमल का? जमल का? नाही जमणार. नाही जमणार. तसं जमणार नाही. का तसं जमणार नाही? कारण तुम्ही आम्ही पामर आहोत. तुम्ही आम्ही परपंचिक आहोत. तुम्ही आम्ही सामान्य आहोत. तुम्ही आम्ही साधे आहोत. मग तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे की नेमकं काय भगवंताकडे मागावं. बरोबर आहे की नाही? काय मागावं म्हणजे एखादी माझी माय उठल आणि म्हणे बाबा सकाळीच मागितले पोराचं लग्न होऊ दे. सकाळीच मागितलंय सुनचं माझं जमू दे व्यवस्थित. काय मागावं हे कळलं पाहिजे ना. म्हणून शेवटच्या दिवशी मागणी असते. कारण शेवटच्या दिवशी सार तुम्हाला आम्हाला कळतो. अरे मागावं ते परपंचिक मागावं का परमार्थिक मागावं, लौकिक मागावं का अलौकिक मागावं हे कळण्यासाठी काय केलं? शेवटच्या दिवशी मागणी ठेवली. बरोबर आहे नाही? शेवट दिवशी. मग आज सप्त्याचा 5वा दिवस आहे म्हणजे आज जागराचा दिवस आहे. आज कशाचा दिवस आहे? जागराचा दिवस आहे. मग तुम्ही आम्ही आज जागर केला पाहिजे का नाही? आणि आज देवाला आपण मागायचं. पण काय मागायचं? नेमकं काय मागितलं पाहिजे तुकाराम महाराजांनी सांगितलं. मग तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून सांगू लागले, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. दान मागितलं. हे भगवंता अरे दे ना, तू मला दान देणार आहेस ना, मग हेच दे. काय सांगितलं? हेच दे. बघा या दानाच्या माध्यमातून तुकाराम महाराज मागत असताना हेच दे म्हणजे दुसरं तिसरं नको. काय नीट लक्षात येते का? हेच दे, दुसरं तिसरं नको. एखादी आमची ताईडी दुकानामध्ये गेली ड्रेस निवडा घेण्यासाठी. एखादा ड्रेस का तिच्या मनामध्ये बसला मग तो काही का असणार मला हाच पाहिजे, मला दुसरा नको. नाही हाच घ्यायचा बाबा, पप्पा हाच घ्यायचा. म्हणजे त्याच्यावरती बोट आहे. म्हणजे तेच घेणार. दुसरं तिसरं पसंत नाही, दुसरं तिसरं मान्य नाही. आणि मग तुकाराम महाराज सांगतात बाबा हेच दे. कोणतं दे? जे मी तुला मागतोय ते दे. मग काय मागितलं? की तुझा विसर न व्हावा. तसं मी अवघड तुम्हाला मायबाप सांगणार नाही. मलाच अवघड काही येत नाही. मुळात मलाच काही येत नाही. हे बाबाने मला चावी लावावी, मी आपलं बडबड करावं. ठीक आहे. मग तुकाराम महाराज सांगू लागले, हेची दान देगा देवा. हिथं बघा जेव्हा सुरुवात अभंगाची केली त्या अभंगाला ह ला प्रत्यय चीचा दिला आणि हे ची झालं म्हणजे च वरती जोर दिला. बरं का हे माहिनो लक्षात नाही तर मला विचारायचं बरं का. च वरती जोर दिला म्हणजे सांगितलं अधिकाराचं मागणं मला हेच दे, मला हेच दे. आता साधा प्रश्न बघा. मुलगी आपल्या बाबाला घेऊन, वडिलाला घेऊन, पप्पाला घेऊन डॅडी कोण म्हणतं का तुमच्यात? नक्की बरं एखादं म्हणत असं लहान. आमचं लहान ती लेक बाबाला घेऊन दुकानामध्ये गेली कपड्यासाठी आणि बाबाला सांगितलं बाबा मला ड्रेस हा घ्यायचा आहे. तिथं मागणारा कोण आहे महाराज? मुलगी आहे का नाही? देणारा कोण आहे? तिचा बाप आहे का नाही? ठीक आहे. पण बापाच्या खिशात जरी कमी पैसे असले किंवा त्याला देणं घेणं दुसऱ्या कामासाठी वापरणारे जरी असले तरी काय करतो? मुलीच्या हट्टासाठी काय करतो बाप? तिच्या म्हणण्याप्रमाणे देतो का नाही? तिच्या म्हणण्याप्रमाणे तो तिला ड्रेस घेतो का नाही? मग या ठिकाणी ड्रेस घेणारा महत्वाचा ठरतो का मागणारा महत्वाचा ठरतो? तिथं देणाऱ्याची मर्जी चालली का? ए माईनो चालली का देणाऱ्याची? तुम्ही बोलत जावा. तुम्हाला असं काही नवीन वाटतंय का चितार? बोलत जा, मोकळं
बोला मोकळं. हा मला सांगा, इथं देणारा मोठा आहे का नाही? देणारा मोठा आहे का नाही? देणं त्याच्या हातात आहे का नाही? घेणं त्याच्या हातात आहे का नाही? तो देणार आहे का नाही? तो खर्च करणार आहे का नाही? पण इथं तो स्वतःच्या मनाने देतो का मुलीच्या इच्छेने घेतो? कोणाच्या इच्छेने? मुलीच्या इच्छेने घेतो. बघा, देणारा जरी मोठा आहे, तो जरी सर्वस्व असला, तो जरी खर्च करणारा असला, पण इच्छा त्याची नाही ना, मुलीची आहे. बरोबर आहे का ना? इच्छा मुलीची. म्हणजे तिथं अधिकार जास्त मुलीचा आहे का? ती तिच्या म्हणण्यानं मागते. मग त्यांचा जिव्हाळा आहे, तो त्यांचं प्रेम आहे, ते त्या लिकीवरती असलेला जीव आहे बापाचा. हो, मग तसाच माझ्या देवाचा जीव बघता मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. तुझ्या प्रती माझं एकच मागणं आहे, दुसरं तिसरं मला नकोय. द्यायचं असेल तर दे, नाही तर तुझं तू बघ. किती मोठा अधिकार आहे. मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं हे मागणं आहे ना, मागणं अधिकाराचं मागणं आहे. म्हणून हला चा प्रत्यय दिला, सीचा प्रत्यय दिला आणि अधिकाराचं मागणं केलं. बरं काय मागितलं हो? तर तुकाराम महाराजांनी मागितलं, तुझी सदैव आठवण मला दे, म्हणजे तुझा मला विसर पडू देऊ नकोस, तुझी मला आठवण दे, हेच तू मला दे, दुसरं तिसरं मला देऊ नकोस. त्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मग काय करेल? गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग त्याच्याबद्दल मी काय करेल? तर तुझं गुणगान आवडीनं गाईल. नुसतं गाणार आहे का? ते करणार आहे का? नवे नवे माझ्या जीवनाशी मी जोडून घेईल. त्यासाठी काय करावं लागेल? न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. त्यासाठी काय कर? मला मुक्ती देऊ नको. या ठिकाणी विपरीत स्वरूपाचं मागणं आहे बरं का, विपरीत स्वरूपाचं आहे. मला मुक्तीही नको, मला धनही नको, मला संपत्तीही नको. मला काय दे? दादा इथं रिपीट वाढलाय बघ. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. मला संतांची संग सदैव दे. मग त्याच्यासाठी काय कर? मला मुक्ती देऊ नको. कारण मुक्ती जर मिळाली तर पुन्हा मानव जन्म आहे का? पुन्हा मानव जन्म नाही. आणि हा जो सोहळा चाललेला आहे, हा सोहळा स्वर्गामध्ये आहे का? मग हा सोहळा स्वर्गामध्ये नाही, ते स्वर्गातले सुद्धा ह्या सोहळ्याची इच्छा करतात. स्वर्गाचे मृत्यू लोकी व्हावा जन्मा म्हा. ती इच्छा करायला लागलेत ना. कशासाठी? संतांच्या संगतीसाठी. पण ते इच्छा करतात. पण तुम्हा आम्हाला मिळालाय ना, तुम्हा आम्हाला भेटलाय ना, तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय ना. मग आता काय करायचं? तर त्याला ते दान मागायचं की तुझा विसर न व्हावा. मग सांगू लागले, न लगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. पुढे सांगू लागले, तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला आम्हासी. का? मग मला तर मोक्ष नको, म्हणजे मला पुन्हा जन्माला येणं आहे. मला 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे त्याच्यामध्ये मला पुन्हा गुरफटावं
लागणार आहे, पुन्हा मला देहरूपाने जन्माला यावं लागणार आहे, आणि त्या गरबीच्या येत नाहीत त्या मला आता किती वेळा जन्माला संतांची संगती घडावी, तुझा विसर न पडावा, तुझं गुणगान मी आवडीनं गावं, त्यासाठी मला पुन्हा जन्माला यावं लागणार आहे, आणि त्या गरबीच्या यातना मला आता सहन होणार नाही, आणि म्हणून तू काय कर, त्या गर्भामध्ये मला सुखाने ठेव. ही सरळ सरळ तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं. आता ऐका, ही जी मागणं आहे ना, हे मागणं जे बघितलं तर हे लौकिक अलौकिक स्वरूपाचं मागणं आहे, हे परमार्थिक स्वरूपाचं मागणं आहे, हे त्या भगवंताच्या सेवेचं मागणं आहे. आणि मग जर ह्या मागण्याकडे आपण जर बघितलं ना मायबाप, तर हे मागणं श्रेष्ठ मागणं आहे. कसं मागणं आहे? श्रेष्ठ स्वरूपाचं मागणं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे मागणं आहे ना, हे मागणं श्रेष्ठांकडे मागणं आहे, श्रेष्ठांकडे मागणं आहे. आणि तिसरं बघितलं तर हे मागणं श्रेष्ठांनी मागितलेलं मागणं आहे. अलग लक्षामध्ये. बरं, आणखी थोडं आपण पुढे जाऊन बघू. हे मागणं अधिकाराचं मागणं आहे. हे कसं मागणं आहे? अधिकाराचं मागणं आहे. ह्याच्यामध्ये देणाऱ्याची मर्जी नाही, ह्याच्यामध्ये घेणाऱ्याची मर्जी चालू. म्हणून सांगितलं, द्यायचं तर दे, नाही तर तुझं तू बघ, मला गरज नाही. म्हणून अधिकाराचं मागणं आहे. ठीक आहे. जर व्यावहारिक जीवनामध्ये बघितलं तर देणारा मोठा असतो, घेणारा हा याचक असतो. परंतु या ठिकाणी जरी घेणारा याचक असला तरी त्याचा अधिकार मोठा आहे. कारण अधिकाराने मागणं हा एक भाग आहे. मागण्याचे विविध प्रकार आहेत. सवय आहे म्हणून मागणं आहे, गरज आहे म्हणून मागणं आहे, परंपरा आहे म्हणून मागणं आहे, आणि अधिकार आहे म्हणून मागणं आहे. आता एक नीट लक्षात घ्या, अभंगाकडे जर बघितलं ना मायबाप वारकरी मंडळी, तर या अभंगामध्ये दान हा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. दान हे त्यांना सिद्ध करायचंय. तर त्यातून साध्य काय प्राप्त होणार आहे, साध्य काय होणार आहे, तर त्याची विसर होणार नाही, म्हणजे त्याची सदैव आठवण राहील, हे साध्य होणार आहे. पण हे कशानं साध्य होणार आहे, तर गुणगायन आवडी ह्यांनी साध्य होणार आहे. ह्याची माझी सर्व जोडी ह्यांनी साध्य होणार आहे. काय साध्य होणार आहे, तर त्याचा तुझा विसर न व्हावा ही गोष्ट साध्य होणार आहे. न लगे मुक्ती, कशासाठी? तुझा विसर न व्हावा. न लगे धन संपदा, कशासाठी? तुझा विसर न व्हावा, त्याच्यासाठी. संत संग देई सदा, कशासाठी? तुझा विसर न व्हावा, त्याच्यासाठी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, कशासाठी? तर तुझा विसर न व्हावा, त्याच्यासाठी. बरोबर आहे. थोडस बघूया. दुसरं, का गर्भामध्ये यायचं, तर आम्हाला मोक्ष नको आहे. का मोक्ष नको आहे? आम्हाला संतांची संगत आहे. बघा, थोडस उलट जाऊ आपण, माघारी उलट, वरनं खाली आलोय ना,
आता खाल्लं वर जाऊ. सगळ्या बाजूने फिरायचं, गोल 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 फिरायचं. तुकाराम मला सांगितलं न लगे मुक्ती धनुस. तुकाराम मला सांगितलं तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. का सांगितलं असं तर आम्हाला मोक्ष नको आहे म्हणून आम्हाला तुम्ही गर्भामध्ये सुखाने घाला. का मोक्ष नको आहे? आम्हाला संतांची संगत घडावी म्हणून नको आहे. का संतांची संगत घडावी तर आम्हाला हेची माझी सर्व जोडी, आम्हाला तुझंच आमच्या जीवनाशी जोडून घ्यायचंय म्हणून नको. का जोडून घ्यायचंय तर माझ्या मुखात सदैव तुझं नाव असलं पाहिजे. काय गुणगायीनं आवडी. बरं का गुणगान आवडीनं गायचंय तर तुझा विसर न व्हावा म्हणून गुणगान आवडीनं गायचंय. आणि मग काय कर, हेच दान तू मला दे. पोचलो ना वरपर्यंत आपण शिड्या वर पण चढून खाली पण चढायचं. ठीक आहे, हे सरळ सरळ स्वरूपाचं मागणं तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून केलं. अभंगाचा भावार्थ संपला. एकदा विठोबा रखुमाईचं भजन होईल आणि मामाच्या चरित्राचं प्रवृत्त होईल.